एक बालकर्मचारी कसा मिळणार? नको युक्तीचं भांडण सुद्धा या क्षणी तुम्ही दोघे जर ब्रह्मचारी असून सुद्धा ऐकत नसा तर हा देव सुद्धा तुमच्या समोर हनुमंता, ज्याप्रमाणे तू बालब्रह्मचारी आहे त्याप्रमाणे हा कृष्ण सुद्धा बालब्रह्मचारी. हे देवा, तू बालब्रह्मचारी म्हणतोय, 16 सहस्र नारी होऊन तू बालब्रह्मचारी कसा काय? दादा, तू नसलास म्हणून काय झालं? मी माझ्या तत्वापासून अजून तरी खेळलो नाही. आणि म्हणून हा बाल ब्रह्मचारी आहे. 16 सहस्त्र 108 नायिका होऊन सुद्धा हा कृष्ण बाल ब्रह्मचारी आहे. आणि तो कसा संभ्रम तुझ्या मनात निर्माण झाला? ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण
हा पूर्ण ब्रह्म सनातन देव आहे। या विश्व चराचरा कृमी कीटक पशुपक्षी आदी मानव जलचर भूचर भरचर सर्व सजीव प्राणी मात्र अंतर मनांतर गाभाऱ्यात बसणारा हा देव, प्रत्येक जीवसृष्टीत अगदी भरून उरलेला हा देव, कडी कपाळात भरून उरलेला हा देव पूर्ण ब्रह्म सनातन आहे। एवढाच नव्हे तर 16 सहस्त्र 108 नायिका भोगून नव्हे तर मला पुत्र आहे, मला अनेक कन्या आहे, असं असताना सुद्धा मी ब्रह्मचारी तो कसा आहे? तर ऐक राजा, हा देव सामान्य नव्हे, हा देव फक्त स्त्री जातीकडे पाहतो। तो कोणत्या रीतीने असेल तर त्यांच्या अंतर्यमी असलेला भाव आणि सद्भावाचा योगी करून प्रत्येक स्त्री जातीकडे हा देव पाहतो। आतापर्यंत या देवानं स्त्रीकडे केव्हाही वासनेच्या दृष्टीने पाहिलेलं नाही, नव्हे तर आतापर्यंत या देवानं स्त्रीभोग केव्हाही घेतलेला नाही आणि म्हणून हा देव पूर्ण ब्रह्म सनातन आहे। आणि एवढंच नव्हे तर मला झालेले अनेक पुत्र कन्या कोणत्या रीतीनं असतील तर ही सर्व आहे ती माया, कारण हा देव केव्हाही या विश्वचरा प्रत्येकानं वावरत नाही, केव्हाही या विश्वचराचरात भक्तीशिवाय केव्हाही प्रत्येकाला स्वतःतून दर्शन देत नाही। हा देव दर्शन देत असतो तो फक्त मायेनं, आणि याच मायेचं जाळं सर्वत्र पसरल्यामुळंच हे पुत्र आणि कन्या मला प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून या मायेमुळं हा देव बाल ब्रह्मचारी आहे, बाल ब्रह्मचारी आहे, बाल ब्रह्मचारी।
सीताचा आत्मविश्वास आहे ना, तो खोट्याचा आहे. आई हा, तू कितीही जरी सांगितलं शब्दाच्या फेऱ्यात अडकळीचा प्रयत्न या देवाला तरी करू नको. हा. कारण हा देव नटनाटकी आहे. देवा. या विश्वचराचरा हा देव संपूर्ण आहे. देवा. अर्थात हे दैवी तत्त्वही राजूला प्रसन्नतात. देवा. आता भाव घ्या माझ्यावर. तुझ्या लेकरात सर्वोपरी होय. या बापाचा हा धर्ममान स्वतःच्या वाढीसाठी त्यांनी ठेवला आहे. मी तुला प्रश्न का करू नये? अनेक प्रश्नांचा भडीमार मी तुझ्यासमोर करू शकतो. देवा. कारण माझी कन्या घरात पडली आहे, रक्ताच्या खवळ्यात पडली आहे. अर्थात माझं हे बापाचं काळीज आहे. या बापाच्या काळजाला कुठेतरी आज तडा जातोय असं मला वाटतंय. देवा. आणि म्हणूनच हे प्रश्न तुझ्यासमोर मी उपस्थित देवा, तू अनेक प्रश्नाचा परिणाम केला, तुझी व्यथा मला कळते. प्रत्येक देवाची नव्हे, देव असला म्हणून काय झाला? तो शेवटी बाप असतो. आणि बापाची माया काय असते? आई केल्या बापाची माया असते. बाप कधी दुःख करत नाही, पण मनाने व्यक्त करत नाही. मनाने बोलत नाही, पण त्याचं मन कुठेतरी झिजलं जातं. मनाला काढायला कधीतरी भेगा पडल्या जातात. सतत तुझी स्थिती झाली. पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे तुझं मन घडलंय. म्हणून देवा, तुला असं वाटते हे घडलं ते माझ्या चुकीमुळं. आई तुझ्या सीमा नाही. देवा, माझ्या मी चुकीमुळं. जाणतोय माझ्या बाळेचं मन अगदी माझीच आहे. या बाळ मनानं ती काय बोलली असेल कोण जाणे. देवा. पण माझी जरी बाळ अज्ञानी असली असती तरी आई तू विश्वाची माता आहेस. अर्थातच तो कसा असताना तू तुझ्या तत्वाला प्राप्त केलीस. मी माझ्या तत्वाला थोडी चुकले नाही. देवा, तुला काय वाटतं? ही जी बाई इथं आली ना, शिवाईच्या रूपात एकच शब्द बाहेर पडायचा की मी जे आले ना, श्रीकृष्ण कन्या म्हणून आले. ते भक्ती म्हणून कधी बोलली नाही. कृष्णाची कन्या आली आणि ती मी त्या ठिकाणी आपल्याला अमोघ ठेवा प्राप्त करून घेण्यासाठी ज्या तुम्ही कृष्णाची कन्या आहे त्या ती वाटेचे संकटीचे पार करी अशी हिची इच्छा त्या कारणानं माझी